विशेष या अर्थाने कारण आता ब्रेक नंतर आपण झणझणीत आणि मसालेदार अनुभवणार आहोत. खाणार मी यासाठी म्हटलो नाही कारण आज रविवार आहे आणि आज रविवारच्या निमित्ताने आपण ते खाल्लंही असेल. बरं झालं असं आहे की कोल्हापूरमध्ये झणझणीत मिसळ बनवण्याचा घाट घालण्यात आला. हा घाट काही सोपा नव्हता. याच कोल्हापूरमध्ये आज मिसळ खाण्याचा एक नवा विक्रम जो आहे तो सगळ्यांनी अनुभवला. आज तब्बल 3000 लोकांनी झणझणीत मिसळीवर ताव मारला. कॉन्टिनेंटल हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 3000 लोकांनी मिसळ खाल्ल्यानंतर याची नोंद जी आहे ती लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीनं कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा जगात भारी म्हणून ओळखला जातो तशीच कोल्हापूरची झणझणीत लाल भडक मिसळ देखील जगप्रसिद्ध आहे. आणि मी सध्या आहे कोल्हापूर शहरातल्या रंकाळा तलावाच्या पदपद उद्यानावर. या ठिकाणी कॉन्टिनेंटल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीनं एक विक्रम करण्यात येणार आहे. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची खरं तर नोंद होणार आहे. आणि आपण पाहतोय 2500 लोक आज या कोल्हापुरी झणझणीत अशा मिसळीवर खरं तर ताव मारणार आहेत. आणि आपण बघतोय सकाळपासून अगदी लहान मुलं असतील, वृद्ध लोक असतील, तरुणाई असेल, ते सगळेजण या ठिकाणी दाखल झालेले आहेत या पदपद उद्यानावर आणि खरं तर या मिसळीवर ताव मारणार आहेत. आणि खरं तर बातमी दाखवत असताना मी देखील ह्या मिसळीवर ताव मारणार आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो, हा ब्रेड आहे. कोल्हापुरी मिसळ तर ओळखताच तुम्ही, पण दुसरीकडं हा कांदा आहे आणि त्याच्या आतमध्ये हा शेव आहे, शेव चिवडा आहे. त्याच्या आतमध्ये मटकी देखील असते ज्याला मोड आलेले असतात आणि बटाट्याची भाजी असते. अशा पद्धतीनं खरं तर हे एक वेगळं मिक्सचर असतं. आणि त्यानंतर त्याच्यावर घ्यायला लागतो तो खरं तर पातळ भाजी म्हटली जाते त्याला कोल्हापुरी भाषेमध्ये. अगदी आपण पाहिलं तर हे लाल भडक रंग आहे, याचा कट आहे आणि ही यामध्ये ओतावी लागते. खरं तर जर एखाद्याला वरचा जर कट हवा असेल तर तो कट देखील आपण घेऊ शकतो. आणि जर पाहिलं ही चव तुम्हाला खरं तर मी कॅमेरामधून सांगू शकणार नाही, पण हे दोन्ही ब्रेड आणि इतकं जर खाल्लं तर अगदी सकाळची जी भूक असते ती पूर्णपणे भागू शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. वा क्या बात आहे. पण मी आपल्याला सगळ्यांना या मिसळ पुरतच मर्यादित ठेवणार नाहीये. म्हणजे हा अनुभव इथपर्यंतच नाही. चला थोडा खास मांसाहार करूयात. म्हणजे जाऊयात पुण्याला. त्यासाठी पुण्यात कोथरूड परिसरात गावरान खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. अगदी गावरान याच पद्धतीचा हा महोत्सव आहे बरं का. म्हणजे मडक्यातील बिर्याणी, चुलीवरच्या मटण आणि चिकनला तिथल्या कोथरूडकरांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. चला रविवारचा दिवस आहे, आपणही जाऊया. चुलीवरचं मटण आणि भाकरी म्हणजे आहा, आपल्या सगळ्यांनाच तोंडाला पाणी सुटणार आहे. हे सगळं माहोल जो आहे तो पुण्यातील भुसारी कॉलनीमध्ये आहे. इथे गावरान खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मटका बिर्याणी असेल, त्याचबरोबर मडक्यातील कालवण असेल, चुलीवरचं मटण असेल, चुलीवरची भाकरी, अशा या सगळ्या गावरान अशा खाद्य महोत्सवाचा हा माहोल आपण इथे अनुभवतोय. आणि रविवार असल्यामुळे तर इथे खवय्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल, तुम्ही काय खाल्लं? नॉनव्हेज. कसं होतं या सगळ्या महोत्सवाच्या विषयी सांगा. छान आहे महोत्सव, खरोखर छान. म्हणजे लोकांना पाहिजे टेस्ट मिळते आणि जे आवड म्हणजे ज्या लोकांना माहीत नाही टेस्ट, ती टेस्ट ह्या ठिकाणी मिळते. अच्छा, मग तुम्ही जेव्हा इथे आलात तेव्हा तुम्ही काय अपेक्षित केलं होतं? आणि मटण, चिकन, मासे सगळ्याच आणि वैविध्यपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या चवी तुम्हाला इथे चाखायला मिळतात. आपल्या गावाकडच्या ज्या गावरान जे चिकन म्हणतो, मटण म्हणतो, शहरी भागामध्ये बॉयलर वगैरे खाऊन कंटाळलेला असतो. म्हणून गावरान चिकन चांगल्या प्रकारे ह्या अशा महोत्सवामध्ये मिळतं म्हणून आम्ही गावरान चिकन खाण्यासाठी येतोय. हंडी ज्या आहेत जुन्या काळातल्या त्याही इथे आहेत. आणि मटका दम बिर्याणी ही खासियत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आपण बोलूयात जरा. काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला आणि काय याची वैशिष्ट्य आहे ती मटका दम बिर्याणी? म्हणजे नेमकं वैशिष्ट्य म्हणजे त्याची आपण जी बिर्याणी नेहमी खातो त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये तुम्ही शिजवता, पण ह्याच्यामध्ये जो हे मातीचं भांडं आहे त्याच्यामध्ये त्याचा स्मेल येतो
त्या मातीचं, त्याच्यामुळे त्याची टेस्ट वेगळी लागते. आणखी वेगळी कन्सेप्ट आहे म्हणून कसा प्रतिसाद मिळतो इथे? छान, खूप छान प्रतिसाद मिळाला इथे. तुमचा नेमका आजचा काय बेत होता आणि आज इथे काय वातावरण अनुभवताय तुम्ही? नाही, छान वाटलं. आम्ही सहज म्हणजे काल परवापासून विचार करत होतो, पण आज संडे असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे आलो आणि अस्सल गावरान जेवण जे घरी होत नाही ते इथे खायला मिळालं. रेसिपीज विचारला की नाही? नाही, आणि मी खानदेशी असल्यामुळे मला बऱ्याच माहिती आहे त्या अगोदरच पण आजकालच्या मुलांना माहीत नाही, त्यामुळे थोडंसं त्यांना एक अनुभव आला. काय काय बघितलंस, काय काय आवडलं तुला? काय खाल्लं? सगळं छान होतं. मला हे आवडलं. अजून इथलं चिकन वगैरे पण छान आहे. सगळ्या ही जी नवीन पिढी आहे ज्यांना गावरान अशी खास जी चव आहे ती चाखायची संधी आज इथे मिळाली आणि त्याच्यामुळे मोठी गर्दी आणि मोठा प्रतिसाद इथे मिळाला. पण ज्यांनी सचिन हंचाटेसह हलिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे. ऐका नाही, मस्त झणझणीत आणि मसालेदार असा वेगळा अनुभव. आपण तिथं जाऊन हे सगळ्या वेगवेगळ्या रेसिपी चाखू शकतो, कारण नावाप्रमाणे हे सगळं गावरान आणि अस्सल आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.